नमस्कार. आज करूया मस्त अशी कारळाची चटणी. पोळी असू देत किंवा भाकरी असू देत, त्यावर ही चटणी घ्यायची. सोबतच कच्चं तेल घालायचं आहे आणि फोडलेला कांदा घ्यायचा आहे. अतिशय टेस्टी लागतात. काही ठिकाणी कारळांना खुरसणी देखील म्हटलं जातं. सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये 1 ते दीड वाटी कारळं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. कारळ व्यवस्थित भाजले की त्यातून तडतड आवाज यायला लागतो. लगेच गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि त्यात लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी हलका गुलाबी होईपर्यंत. सोबतच काही लाल वाळलेल्या मिरच्यासुद्धा आपल्याला त्यातच परतून घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत. हे सर्व छान परतून घेतलं की एका वाटीत काढून ठेवायचं आहे आणि थोडं थंड झाल्यावर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कारळं, सोबतच भाजलेला लसूण, मिरची, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. हे बघा, या इथे आपली अतिशय चविष्ट अशी कारळाची चटणी तयार आहे. कारळाच्या चटणीमुळे पचनशक्ती सुधारण्यास खूप मदत होते. त्यामुळे ही चटणी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदेशीर आहे.